नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण साबुदाणा पोळी पापड पाहणार आहोत, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। साबुदाणा पोळी पापड करण्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि हा जाड साबुदाणा आहे आणि हे पापड करण्यासाठी आपण असा जाड साबुदाणाही वापरू शकतो किंवा बारीक साबुदाणाही वापरू शकतो। दोन्ही साबुदाण्यापासून छान खुसखुशीत असे पोळी पापड होतात। तर हा साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला होता। 10-12 तासानंतर छान मोकळा असा भिजलेला आहे। आता याचे आपण पोळी पापड करायला घेऊ। इथे मी साबुदाणा 4 ग्लास घेतलेला होता। हा फुलून एवढा झालेला आहे आणि 4 ग्लास साबुदाण्यासाठी मी इथे 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे मोजून। आता या पाण्याला उकळी आणायची आहे। इथे मोठं पातेलं मी ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे आणि आता पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे। त्याच्या आधी चवीपुरतं मीठ मी याच्यामध्ये घालत आहे। हे पापड करत असताना आपण याच्यामध्ये जिरं पण घालू शकतो, पण मी इथे फक्त मीठ घातलेलं आहे। जिरं घालणार नाही, जिऱ्याने थोडा पिवळसर पापड येतो आणि हा पांढरा स्वच्छ असा छान दिसतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जिरं घालत नाही। ज्यांना घालायचं असेल ते घालू शकतात। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि अशी खळखळून उकळी पाण्याला आल्यावरती याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता मी याच्यामध्ये साबुदाणा घालून घेते आणि घालायच्या आधी साबुदाणा मी पूर्ण सुटसुटीत करून घेतलेला होता। आता इथे सगळा साबुदाणा मी घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आता याला छान फिरवून घ्यायचं 1-2 मिनिटांपर्यंत आणि नंतर याला खळखळून उकळी येऊ द्यायची। जोपर्यंत हा साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शिजू द्यायचा आहे। आता इथे उकळी आलेली आहे आणि 15 मिनिटं छान मी शिजवून घेतलेला आहे साबुदाणा पाण्यामध्ये आणि हा असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि अशी सलग याची धार पडत आहे। आणखी 2-3 मिनिटं झाकण ठेवून याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता इथे मी अशी खीर करून घेतलेली आहे साबुदाण्याची आणि आता याच्यामध्ये अगदी शेवटी आपल्याला 10-12 इथे मी मिरे घेतलेले होते आणि ते असे क्रश करून घेतलेले आहेत। अगदी शेवटच्या क्षणी याच्यामध्ये मी घालत आहे। याने छान पापडांना चव येईल आणि पापडांचा रंगही पांढरा शुभ्र राहील। आता पापड घालायला घेऊ। इथे आता मी बेडशीट घालून घेतली आणि त्याच्यावरती पॉलिथिन शीट घालून घेतलेली आहे आणि आता छोटे छोटे पापड घालून घ्यायचे आहेत। ज्या साईजचा आपल्याला पापड पाहिजे असेल त्या साईजमध्ये पापड घालायचे। मी इथे थोडेसे मोठे घालत आहे। आणि 2 ते 3 दिवस या पापडांना वाळायला लागतो, त्याच्यानंतर तळण्यासाठी तयार होतात। सावलीत पण हे पापड वाळतात, पण मी इथे उन्हामध्येच वाळवत आहे। सावलीत जरी आपण पापड वाळवले तरी ऊन आपल्याला दाखवावंच लागतं आणि या पापडाला कुठल्याही तेलाचा वापर आपण केलेला नाही, त्याच्यामुळे हे पापड 2-3 वर्ष आरामात छान टिकतात, पण अधूनमधून याला ऊन दाखवावं लागते।
आता इथे मी सगळ्या पापड घालून घेत आहे. आता इथे 2 दिवसांच्या उन्हानंतर मी 2 वेळा पलटवून घेतलेले होते पापड आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. हे सगळे पापड मी आता काढून घेते. आता इथे साबुदाणा पापड सगळे वाळून तयार झालेले आहेत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एकही पापड तुटलेला नाही. अशा पद्धतीने जर साबुदाणा पापड केले तर खूप छान होतात. आता मी तळून दाखवते. आणि जितका मी साबुदाणा घेतलेला होता त्याच्यामध्ये एवढे पापड तयार झालेले आहेत. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. या पापडांसाठी तेल कडक गरम पाहिजे. छान मस्त फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र असा हा पापड झालेला आहे. इथे मी दुसरा पण घालून घेत आहे. आणि दुप्पट असा फुललेला जात आहे आणि कुरकुरीत पण खूप छान होतात. हा पापड बघा आणि हा बघा दुप्पट झालेला आहे. खूप छान पांढरा शुभ्र रंग पण आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे. अशा पद्धतीने साबुदाणा पापड करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.